नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कधी जमा होणार या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, राज्यातील अंदाजे 93,55,000 शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येत्या 19 जुलैला मिळण्याची शक्यता आहे। PM किसानमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या टप्प्याने 3 हप्त्यामध्ये वाटली जाते। वेळापत्रकानुसार या योजनेतील 20वा हप्ता 19 जुलै रोजी 2025 रोजी वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजे PM किसानचे लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र आहेत। राज्यामध्ये PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92,80,000 आहे। तसेच PM किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सुद्धा वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत। केंद्र शासनाद्वारे 6,000 रुपये तसेच राज्य शासनाद्वारे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत। पुढील येणारा हप्ता 4,000 रुपयांचा असणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशनावर सभागृहाला संबोधित करत होते। त्यावेळेस ते म्हणाले की राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला पुढील काही अवघ्या दिवसात मिळणार असून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व योजनांसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली जाणार आहे आणि नमोच्या हप्त्याची अधिकृत सुद्धा घोषणा स्वतः राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे। देशामध्ये सुरू असणाऱ्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये पाठवले जातात। अशा पद्धतीने PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्यात येतात। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 15,000 रुपये करण्याचं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं, परंतु निवडणुकीनंतर त्यावरती मौन बाळगण्यात आलं आहे। आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना PM किसानमध्ये 6,000 रुपये आणि नमोचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपयांमध्ये 3,000 रुपयांची भर घालण्याची घोषणा केली आहे। तर मित्रांनो, पुढील येणारा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार किंवा नाही मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। तर मित्रांनो, येणारा जो हप्ता आहे PM किसान व नमो शेतकरी योजनेचा त्यांना 2,000 रुपयांचाच लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।